लोकसभा जिंकली, विधानसभा जिंकली, तसंच स्थानिक स्वराज्य संस्था महायुती जिंकेल अशा प्रकारचा विश्वास आमच्या महायुतीने केलेल्या कामाच्या जोरावर या ठिकाणी कार्यकर्त्यांना सांगितलेला आहे। आणि महायुतीने केलेली कामं गेल्या 3 वर्षातली कुठलीही चिंता नाही, कारण केलेली कामं लोकांसमोर आहेत। या महाराष्ट्रातील जनता केलेल्या कामाची पोचपावती देते, हे विधानसभेमध्ये आपण पाहिलेलं आहे। 232 एवढा लँडस्लाइड मॅन्डेट विजय या महायुतीला विधानसभेत मिळालेला आहे। त्यामुळे त्याचीच पुनरावृत्ती या ठिकाणी या निवडणुकांमध्ये होणार आहे। आणि एवढे हेही मी सांगतो आपल्याला की जे लोक लोकसभेमध्ये ज्यांना विचारलं का, मी सांगतो लोकसभेमध्ये ज्यांना यश मिळालं तेव्हा ते निवडणूक आयोगावर काही बोलले नाही, ईव्हीएम वर काही बोलले नाही, वोट चोरीवर काही बोलले नाही। परंतु आता मात्र हे तुमचा प्रश्नाचं उत्तर मिळेल। आता मात्र या निवडणुकांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतर वोट चोरी मत चोरी असं व्हायला लागले। आणि आता चोरी झाली ईव्हीएम मशीन, मतदार याद्या, या सगळ्या ज्या काही त्याच्यावर आक्षेप घेऊ लागले। आणि म्हणून मी त्यांना एवढंच सांगतो, जे काही बोलताय हा मतदारांचा अपमान आहे। आमच्या लाडक्या बहिणींनी मतदान आम्हाला केलंय त्यांचा अपमान आहे, शेतकऱ्यांनी आम्हाला मतदान केलंय त्यांचा अपमान आहे, लाडक्या भावांनी मतदान केलंय त्यांचा अपमान आहे, वारकरी कष्टकरी सगळ्यांनीच आम्हाला मतदान केलंय त्यांचा अपमान। या महाराष्ट्रात तमाम मतदारांचा अपमान ते करतायत। आणि म्हणून येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मतदार या सर्व लोकांना धडा शिकवतील, कारण त्यांनी केलेल्या मतदानाचा अपमान ते करतायत। विधानसभेत विरोधी पक्ष नेत्यांसाठी आता धडपड सुरू झाली आहे। सगळ्या पक्षांची विरोधी पक्षांची एकमेकांसोबत भेटीगाठी सुरू झाली। गेल्या वेळेस असा आरोप होता की होऊ देत नाहीये, तुम्ही जमू देत नाहीये। अरे लोकांनी त्यांना विरोधी पक्ष नेत्याच्या एवढी संख्याबळ पण नाही दिलं, कारण जनतेने त्यांना भिडकावलेलं आहे, जनतेने त्यांना त्याची जागा दाखवली आणि त्यामुळे विरोधी पक्षाला लागणारं संख्याबळ देखील त्यांच्याकडे नाही। आज फक्त भेटीगाठी सुरू आहेत, काहीतरी वर्कआउट करण्याचा प्रयत्न सुरू आहेत त्यांना। पुढं मुंबईमध्ये सगळे एकमेकांना भेटतात, काँग्रेस त्यांना भेटतंय, ते तिकडे जातात। सतीश पाटलाचं नाव गाठीभेटी चालू असतात, पण आम्ही गाठीभेटीपेक्षा कामाला महत्व देतो आणि त्यामुळेच काम करणाऱ्या लोकांच्या मागे महाराष्ट्रातली जनता उभी राहते। या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील काम करणारे निर्णय घेणाऱ्या लोकांच्या पाठीशी या महाराष्ट्रातली जनता उभी राहते। अजित पवारांना टार्गेट केल्या जाते, ते पोलीस अधिकाऱ्यांसोबत जे बोलले त्याची ऑडिओ क्लिप व्हायरल होते आणि अशा पद्धतीने अधिकाऱ्यांचं प्रेरणा कितपत योग्य असे सवाल उपस्थित केले जातात। म्हणजे त्यांनी अधिकाऱ्यांनी देखील कोण बोलतोय एवढं नसावं आणि अजितदारांचा जो काही स्वभाव आहे त्यांचाही तसा उद्देश नसावा, परंतु मिसअंडरस्टँडिंग झालेला आहे, गैरसमजातून हा प्रकार झालाय। या ठिकाणी मला जी माहिती मिळाली साहेब, आता या गॅजेट वरून आणखी काही बंजारा कोळी समाजाकडून गॅजेट लागू करावं अशी मागणी होते आहे। आणि तिकडे मनोज जरांगे असं म्हणतात की 17 सप्टेंबर पर्यंत सर्टिफिकेट वाटप केले नाही तर दसरा मेळाव्याला भूमिका जाहीर करणार, पुन्हा धमकी। हैदराबाद गॅजेट त्यांनी सांगितलं लागू करावं, त्याप्रमाणे सरकारने जी.आर. काढला आणि त्या जी.आर. मध्ये आज त्यांच्या म्हणजे ज्यांनी कुटुंबी आहेत त्यांनी अफिडेव्हिट द्यावं, ती 30 सदस्यीय कमिटी नेमलेली आहे गाव पातळीवरची, त्याचं व्हेरिफिकेशन करेल आणि ज्याची पूर्वजांची कुठली ना कुठली कशात पूर्वी नोंद असेल त्यांना दाखला मिळेल। दाखला मिळण्याची एक सोपी पद्धत या ठिकाणी केलेली आहे, त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये
या ठिकाणी इतर समाजावर अन्याय होणार नाही, ओबीसी समाजाचं नुकसान होणार नाही आणि मराठा समाजाला हे प्रमाणपत्र सोप्या पद्धतीने मिळावं अशा प्रकारचा तो जी आर आहे. आणि त्यामुळे मला वाटतं महायुती सरकार कुठल्याही समाजावर कुणालाही न्याय देताना कुणावरही अन्याय करणार नाही. भूमिका आमची कालही होती, आजही राष्ट्रपदाची उद्या निवडणूक आहे आणि संख्या बेरीज गोळाबेरीज करताना सत्ताधाऱ्यांची दमछाक होते, एनडीएची दमछाक होते असं म्हणतात. एनडीएची अरे बाबा आमच्याकडे पूर्ण बहुमत आहे आणि तुम्हाला उद्या मतदान झाल्यावर कळेल की आमचे जे उमेदवार आहेत एनडीएचे राधाकृष्णनजी यांना पूर्ण बहुमत या निवडणुकीमध्ये मिळेल आणि हे उद्या आपल्याला कळेल. त्यांचा पूर्ण अतिशय मोठा विजय, दणदणीत विजय उद्या आपल्याला संध्याकाळी पाहायला मिळेल. कोर्टामध्ये जाणार आहे, जो जी आर काढलेला आहे सरकारने त्याला विरोध करतात छगन भुजबळ, सत्तेतले मंत्री आहेत ते देखील. बघा मुख्यमंत्री देवेंद्रजी, मी स्वतः अजितदादा आणि भुजबळ साहेब ज्येष्ठ नेते आहेत आणि त्यांच्याशी चर्चा झाली होती आणि त्यांनाही सांगितलं होतं या जी आर मुळे ओबीसीला कुठे धक्का लागणार नाही. त्यांनी म्हटलं होतं हा जी आर तपासून घेऊ, कायदेशीर बाबी तपासून घेऊ आणि त्याच्यानंतर भूमिका जाहीर करू. त्यामुळे मला वाटतं या जी आरच्या माध्यमातून ओबीसीचं कुठेही नुकसान होत नाही. मराठा समाजाला जे प्रक्रिया आहे, हा जो काही प्रमाणपत्र देण्याचा नियम 2012 आहे तो आम्ही केलेला नाही, तो पूर्वीपासूनचा आहे. त्यामुळे आम्ही नवीन काही असा जी आर, नवीन काही निर्णय घेतलेला नाही. प्रमाणपत्र देण्याबाबत फक्त पद्धत जी आहे ती सोपी केलेली आहे, सुटसुटीत केलेली आहे. यापूर्वी मराठवाड्यात कधी तुम्ही प्रमाणपत्र मिळत होते का? त्यांच्या नोंदी मिळाल्या त्यांना दिलं ना आपण. त्यामुळे ज्याचा अधिकार आहे त्याला अधिकार मिळाला पाहिजे, पण ज्याला अधिकार देताना दुसऱ्याचा अधिकार कमी होता कामा नये ही भूमिका आमची. नेपाळमध्ये फार ते उद्रेक झालेला आहे आणि मराठवाड्याचा साहेब 15 लाख शेतकऱ्यांचं नुकसान झालं. एक मिनिट तुम्ही मुख्यमंत्री असताना दुप्पट नुकसान भरपाईचा जी आर काढला होता. सरकार बदलल्यानंतर ती भरपाई पुन्हा पूर्ववत 23 मे 2015चा जी आर लागू होता. यामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे, अजून मदतीचे पंचनामे नाही. मदतीचे पंचनामे करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. जिथे पंचनामे झाले नसतील तात्काळ पंचनामे होतील. शेतकऱ्यांना आपण वाऱ्यावर सोडणार नाही. शेतकऱ्यांची सरकार आहे आणि माझ्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीमध्ये जवळपास 45,000 कोटी नुकसान भरपाई, त्याचबरोबर योजनांच्या माध्यमातून पीक विमा योजना असेल, त्याचबरोबर अनेक जे शेतकरी सन्मान योजना याच्या माध्यमातून वाटप केलेले आहेत. आता देखील देवेंद्रजींच्या काळामध्ये शेतकऱ्यांची सगळ्या पंचनाम्याच्या सूचना दिलेल्या आहेत. कुठेही शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणार नाही.